मौनाची भाषांतर प्रत्येक जण आपापल्या सोयीने करू शकतो, अर्थात त्याची राजकीय भाषांतर पण होतील, पण भाजपा याचं काय कारण देईल? असं मौन का आहे? आपल्या सरकारचं का आहे? मी भाजपा अशासाठी म्हणते कारण भाजपा सत्तेतला मुख्य पक्ष आहे. मोदी सरकारचं मौन का आहे? बघा नम्रताजी, जेव्हा हे युद्ध सुरू झालं तेव्हा पहिल्याच दिवशी परराष्ट्र खात्याने एक आपली प्रेस रिलीज दिली होती. मला असं वाटतं तुमच्यापैकी कोणी ती वाचली आहे की नाही मला माहिती नाही, पण पहिल्याच दिवशी असं म्हटलं गेलं की ही सगळी शांततापूर्ण चर्चा होऊन हे युद्ध थांबायला पाहिजे. तर भारताची भूमिका काही मौन नाही आहे. भारताने सगळ्या देशांशी बोललेले आहे. आपले परराष्ट्र मंत्री जे आहेत ते त्या दिवशी त्यांनी इराणच्या मंत्र्यांशी पण बोलणं झालं आणि त्याच वेळेला त्यांनी इस्रायलच्या मंत्र्यांशी पण बोलले. तर मला असं वाटत नाही की भारताची काही मौन भूमिका आहे. आणि बघा, परदेशी जी नीती असते ती देशाच्या हितात काय आहे. आणि तुमची जी हेडलाईन होती की मुस्लिम देशांशी फारकत करतात का, मग मला सांगा, दुबई, UAE, सौदी अरेबिया, कतार, ओमान हे काय देश आहेत? हे काय ख्रिश्चन देश आहेत का? तर मला असं म्हणायचं आहे की भारताचं जे हित आहे ते कुठे आहे. आणि परराष्ट्र नीती आम्ही मतांच्या लांगुल चालनासाठी नाही करत, आम्ही देशाच्या हितात काय हे करतो. एकाच वेळेला आमचे अमेरिकेशी पण चांगले संबंध आहे, आमचे रशियाशी पण संबंध आहे, एकाच वेळेला इस्रायलशी पण संबंध आहे, पॅलेस्टाईनशी पण संबंध आहे. तर आम्हाला विदेश नीती ही कोणाच्या दबावाखाली आम्ही करत नाही. देशाकरता जे बरोबर असेल तेच भारतीय जनता पार्टी आणि देशाची सरकार करतं. त्याच्यामुळे, आणि दुसरा प्रश्न तुम्ही जे म्हणता की मोदी साहेब गेले आणि त्याच्यानंतर काही झालं, आजच एक रिपोर्ट आलाय की पहिला हल्ला ते 23 तारखेला मोदी साहेबांच्या 2 दिवस आधीच करणार होते. मग हे काहीतरी विचित्र नॅरेटिव्ह पसरवणं हे काही बरोबर नाही आहे. आज देशाचे पंतप्रधान सगळ्या देशांमध्ये जातात. ते UAE मध्ये किती वेळा गेले, सौदी अरेबियाला गेले, इराणला गेले, असे कित्येक देशांना जातात. तर त्यांचे इंटरनल प्रॉब्लेम्स आहेत ते बघत बसतील ना. भारताच्या हितात काय आहे हा भारत देश पाहिल.